अब हाय एक आमचा पोऱ्या आहे, हाय कर लवकर कॅमेराला. हाय. तो बाबा नंदगांव ले गए थे डर के मारे. उस वहाँ पर ही पास ही पड़ता है बरसाना. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. गुड मॉर्निंग. तर आता मी हॉटेलचा चेकआउट करून चाललो आता वृंदावनला. सर्वजण खाली आले, आता बॅगी घ्यायला बोलवल्यात. माझ्या हॉटेलमधला स्टाफ येईल ना, बॅगी खाली नेईल, तेव्हा निघू आम्ही. चला शोनो जायचं ना, बाय कर बाय. तर निघलो आता हॉटेलमधून बाहेर. इथं दोन आम्ही गाड्या गेल्या, निको आहात दोन. हा बघा, एक इको एक आहे, दुसरी ती आहे. बॅगा ठेवल्यावरती आम्ही. आणि प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे. आम्ही सध्या पहिला जाणार होतो वृंदावनला, पण आता जाऊ इथून बारसानाला जाऊ. बारसानाला फिरू आणि संध्याकाळी मग वृंदावनला येऊ. आणि दुसऱ्या दिवशी प्रेम मंदिर संध्याकाळी जर बघायला भेटला तर तुम्हाला दाखवू प्रेम मंदिर, नाही तर मग दुसऱ्या दिवशी करू. तर थोडासा प्लॅनमध्ये चेंज होता. बारसाना आमचा आता डायरेक्ट ठरला आहे, तर इथून तिकडंच जाणार आहोत डायरेक्ट आम्ही. राधे 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 राधे. जय श्रीकृष्ण. राधे राधे. काय वाटते तुला तिथे? मला काही नाही, आता सुरुवात झालेली आहे आपली, आता आपण चाललेलो आहोत. चला भेटू आता डायरेक्ट बारसानाला. तुम्हाला मधलं सीन पण दाखवेल, काय काय येतात ते गाडीमधून. जय राधे 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 राधे. ब्रज में आसा, उसका परिवार बसा. जो ब्रज में आके समोर रोया, बघ. उसने सब कुछ खोया. आता उतरलो ना, आमच्या गाड्या आहे बा, दोन्ही गाड्या लागल्या ना आमच्या. ही गाडी आहे, ही गाडी आहे. दोन गाड्या आता CNG भरताव इथून आणि निघताव. पहिला आम्ही नंदगावला जाऊ, नंदगाववरून नंतर बारसानाला जाऊ फिरायला. हा दिनेदा आमचा सोबत. पहिला नंदगावला जायचं आहे ना आपल्याला. नंदगाव नंतर गोवर्धन पर्वत नंतर आपला बारसाना करायचा आहे ना. तेच बारसानावरून नंतर संध्याकाळी आम्ही जाऊ इथं वृंदावनला. तर यो आजचा प्लॅन आहे. तुम्हाला झाला CNG भरून. आता चालू बसतो आतमध्ये आणि आता डायरेक्ट भेटू तुम्हाला तिथंच नंदगावमध्ये. नंदगावच आहे ना नाव, मी विसरलो. हा इथलं इथं आठवण आहे, मी काय करणार. नंदगावला जाणार आहे इथून पहिला, तेच वाटते. त्याला भेटूया डायरेक्ट आता नंदगावला. तेच चला. ओके. बस बसलो आम्ही सगळे. हे शनू धुका झालाय पूर्ण, सगळा धुकाच पसरला आहे. थंडी 12 सेल्सिअस आहे टोटल इथं. आणि जरा गाडीमध्ये आमच्या चालू केलं आहे, हीटर चालू केलं आहे, म्हणून जरा बरा वाटते. टोपी घालायची गरज नाही लागत एवढं जास्त. नाही तर बाहेर उतरलो का CNG भरायला तरी आता उतरलेलं ना, भरपूर एकदम थंडी आहे. एकदम कान पूरा सून होता. जब कंस के डर से कन्हैया जी को नंद बाबा नंदगांव ले गए थे डर के मारे. उस वहाँ पर ही पास ही पड़ता है बरसाना, राधा रानी का गांव. वहाँ पर कृष्ण कन्हैया को राधा से प्यार हो गया. वही की लीला है. ऐसा है क्या? राधा रानी की शादी नहीं हुआ, राधा रानी से प्रेम था कन्हैया जी को. यही. और गोवर्धन में फिर गोवर्धन पर्वत उठाया था कन्हैया जी ने 7 दिन तक. इंद्र का अब घमंड दूर किया था कन्हैया जी ने. गोवर्धन है उसकी 21 किलोमीटर की परिक्रमा होती है. ओके ओके. अभी यहाँ से 50 किलोमीटर और है ना जो नंदगांव में. नंदगांव ना. वही बार बार भूल जाता हूँ मैं. ठीक है ओके. चलो काय आहे का सगळे पोरांची. आमचे आता पोरांना पाहिजे व्हिडिओमध्ये यावाचं आहे सगळे, तर त्यांना दाखवते तुम्हाला. हा हा एक आमचा पोऱ्या आहे, हाय कर लवकर कॅमेराला. हाय हाय. तर आता आम्ही मध्ये नाश्त्याला थांबलून. इथून 50 किलोमीटर अजून नंदगावला जायचं आहे. थोडा नाश्ता करू, कारण सकाळी निघलून ते मथुरावरूनच निघलो. अजून तिथंच आहो, मथुरामध्येच आहो. नाश्ता करता इथं आणि पुढं निघू इथून नाश्ता करून. 2 मिनटं बाहेर निघलो, बस गाडीतून कान सुन्न पडायला लागलो. बाबा टोपी घातली पहिलाच. हे का आमची सर्व माणसं आमची. कोणला काय काय खायचं आहे ते डिसाईड होते सध्या आता. नाश्ता असा होता पोरांनो, बरा होता का? मस्त. चला राधे राधे. चला आता इथून आम्ही निघताव नंदगावला. इथून 50 किलोमीटर आहे, अजून 1 तास लागेल. आपला हाथ भैया. राधे 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 राधे. चलो अभी गाड़ी में बैठे हैं अपना. चला आतमध्ये बसून
फिरू मस्त की. अरे आपला सीट इकडे आहे ना. हा आमच्या 2 गाड्या आहेत. ही एक गाडी आहे आपली, ही एक गाडी आहे आणि प्रवास आपला नंदगावला जायचं आपल्याला. आणि 2 गाड्यांचं आमच्या इथून 4,500 घेतलं आणि आम्ही देऊ म्हणजे टिप बी पाशी देऊ थोडीशी त्याला नंतर चांगला फिरवल्यावर. चला बसूया आता. तर आता आम्ही आलो आता नंदगावला उतरलो इथं. भाई एके हातान कॅमेरा एके हातान पोरीला घेऊन ब्लॉग करणं बोला म्हणजे भरपूर मोठा. तर असा बोलला जाते नंदगावमध्ये आपलं श्रीकृष्ण देवाचं बालपण गेलं आहे इथं. तर तेच गावामध्ये आता आम्ही आलो आणि ब्लॉग करणं बोला म्हणजे खाऊ नाही बाबा. फॅमिलीसोबत आलो आहे. सेकता असो तसा टेन्शन नाही काही नाही हातामध्ये काही नाही बिंदास आपला चाललो आहे. हे बघा या अशा छोट्या छोट्या गल्या आहेत बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा या अशा छोट्या छोट्या गल्ल्यातून अजून पायऱ्या 200 पायऱ्या चढायचं आहे मला तर वाटतं मंदिराकडे जायला. आता पायऱ्या चढून आमची सगळी माणसं दमली आता सगळ्यांना फ्रेश करते बघा. आता इकडे बघा. हॅलो चला राधे 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 राधे. आली. लाशा पायऱ्या राहिल्या फक्त. आता मंदिरमध्ये एंट्री आता होते आमची. राधे राधे. हा बघा हा मस्त आहे की मोठा मंदिर आहे. हे बघा नंदगावमधला नंदबाबा मंदिर आहे हा. आणि माकडा भरपूर आहे. तुमच्या इथं काही सामान असेल तर नीट ठेवा. मी पण माकडा आली जवळ गेला की कॅमेरा बाजूला काढून ठेवते. नेऊ शकता ना. हे बघा इथं वाजवा मंदिरामध्ये वाजवा. हे बघा आरती चालू आहे वाटतं. जाऊन बसता होता आतमध्ये कॅमेरा बंद करते सध्या. म्हणून तर वाईबच वेगळी आहे एकदम. असं वाटते आली पण सर्व आतमध्ये पण सर्व समजावून सांगतात काय झालं आहे काय नाही ते इथे. हा बघा मंदिर पण एकदम मस्त आहे ना. सर्वकडं माकडंच माकडं आहे बघा. बघा साफसफाई पण चालू आहे ना. माकडंच माकडं. मंदिर मस्त आहे मोठं एकदम मस्त वाटते एकदम. वरती पण तिथं पण वरून पण आपण एक राऊंड मारू बघूया. तर इथं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आम्ही. एकदम वेगळीच वाईब येते इथं. यात असाल तर तुम्ही येऊ शकता इथं दर्शन करायला. तर दर्शन घेऊ आम्ही. चालू आता दुसऱ्या पॉईंटला चाललो आता इथून. हे बघा गर्दी पण. हे बघा गर्दी पण आता वाढत चालली. तर आम्ही आलो तर थोडीशी कमी होती. आता भरपूर झाली गर्दी. दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आता परत. याई 200 पायऱ्या परत उतरायच्या तिथून आम्हाला. उतरताना काही नाही वाटणार पण चढताना हालत खराब होती थोडीशी. इथं का माकडा पण आहेत बघ इथं. या अशा होतं फक्त माकडांपासून सावध. इथं पण आहेत माकडं. तसं काही करत नाही जास्त पण आपण सावधान आपण राहिलेलं बरं. शॉपिंगला पण आहे इथं काही पाहिजे असेल तर तुम्हाला. तुला काय पाहिजे शिवना काय पाहिजे तुला. मला आता इथं मंदिराच्या बाहेरच आपला चप्पल स्टँड आहे इथं. इथून आमची चपला घेता मग अशी दिलेली होती ती इथून कलेक्ट करता चपला आता सगळी. मंदिर बघताना इथून मस्त व्ह्यू भेटते एक. तर निघालो बाहेर नंदबाबा मंदिरमधून दर्शन घेऊन. जरा आता बरा वाटते. ऊन आलाय ना एकदम. तेवढी थोडीशी थंडी कमी झाली ऊन आलाय तर. नाही तर सकाळपासून एकदम थंडी वाजत होती जास्त. नॉर्मल आहे थंडी. तर याच्या नंतर आम्ही जाणार आहोत बारसानाला. एकदा ड्रायव्हरला विचारते कन्फर्म करते कारण ड्रायव्हरच तो 2 गाड्या केल्यानं आम्ही तो त्याच्याशी फिरवणार आहे आम्हाला. ड्रायव्हरला एकदा घेते आणि विचारते. माणसं आली सगळी आमची. ड्रायव्हर पण आले आपला. आता निघतो विचारला ड्रायव्हरला पण. आता इथून डायरेक्ट आम्ही बारसानाला निघणार आहोत. हा बघा नंदगाव असा होता. हा बघा तर आम्ही आता पोचलो बारसाण्याला. आपला राधाराणीचा मंदिर बघायला आलो इथं. हा मंदिर आपला राधाराणीचा जन्मस्थळ म्हणून ओळखला ते वाटतं इथं असं बोललं होतं. तर तुम्हाला नेते वरती डोंगरावर वाटतं आहे वाटतं देऊळ तो. त्याला पायऱ्या 200-300 पायऱ्यात वाटतं त्या पण चढायला जावं लागतील. त्या बघा इथं नाव पण मस्त दिलं आहे बारसाना म्हणून बघ.
मारो प्यारो बरसाना म्हणून इथं कमान पण होती मस्त की. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते कसं मंदिर आहे. चला फटाफट जाऊया. 2 वाजता मंदिर बंद होईल बोलले ना, हल्ली वाजल्या 1:30 वाजले म्हणून फटाफट चालू ना मी सगळं दर्शनाला. बघा आमची सर्व मंडळी आहे आली सगळं. गाडीतून उतरलं ना आता जातो फटाफट. पोरीला दिलं हल्ली बायकोकडं आणि जाम जमलू खालची वरती येतपर्यंत. हे बा अजून वरती जायचं आहे इथून. तर आलो आता जवळजवळ 200 पायऱ्या चढल्या. तर आतमध्ये तुम्हाला मंदिर पण दाखवते मी. बघा हालत खराब, चढून हालत खराब झालं. इथून लाईन लागली मंदिरामध्ये जावायला. हा बघा मंदिर पुढंच आहे आपल्या. सुनो कशी चालते ते ना आमची सुनो. चला 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 फटाफट. मंदिर थोड्याच वेळात दर्शन घेणार आहोत आपण. चला पायरी चढ नीट चला चला. भावना एकदम मस्त वाटतं इथं. तुम्ही या नक्की. वाईबच वेगळी आहे एकदम. माणसं पण बघा भरपूर आहेत एकदम. हाली मी मंदिराच्या बाहेर आहे. मंदिराच्या आतमध्ये तर पाय ठेवायला जागा नाही, एवढी पब्लिक आहे. पूर्ण पॅक आहे. मस्त वाईब आहे इथं. तुम्ही या एकदा दर्शन करा. मस्त राधाराणीचं मंदिर आहे आपला. आणि इथून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसते बघा माझ्या मागं. टोटल पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो. बरसाना सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. तर आता बघते आमची माणसं कुठं आहेत ती सर्व. न जाते त्यांच्यासोबत. मी वेगळा झाले कारण गर्दी भरपूर आहे ना. हे बघा इथं भजन पण चालू आहे बघा मस्त. सर्व लोक वगैरे नाचतात भक्तीमध्ये. एकदम मस्त माहोल आहे एकदम. मस्त वाटला मला इथं बरसानाला येऊन एकदम. नक्की या तुम्ही पण. तर निघालो आम्ही दर्शन घेऊन. आता चालू खाली गाडीजवळ. चप्पल काढचा होतं जरा नीट, कारण 2-3 एंट्री एक्झिट आहेत ना. तर चप्पलांना शोधायला प्रॉब्लेम होत्या. आधी आमचा अर्धा तास गेला चप्पल शोधताना तिथे जरा. आता चालून खाली गाडीमध्ये बसू आणि आता पुढं कुठं जाऊ तो जरा गाडीवाल्याला विचारते आणि तुम्हाला सांगते असं अपडेट देते. सोनू मस्त वाटलं ना तुला इथं? मस्त वाटलं ना. 200 पायऱ्या चढल्या. आता 200 पायऱ्या आम्ही इथून उतरतो खाली. गर्दी इथं होती भरपूर. एक नंबर वाईब मस्त आहे इथं. नक्की या इथं बरसानाला. मस्त वाटतंय. तर इकडं तुम्ही आला होतं. इकडं तुम्हाला शॉपिंगला पण भरपूर काय भेटेल. सर्व साईडला दुकानं आहेत. इकडं सर्व साईडला दुकानं आहेत. काय पाहिजे असेल तुम्ही शॉपिंग करू शकता. बघा पूर्ण मार्केट एरियाच आहे खाली आहे एंट्रीलाच. तर आता तो मंदिर बघून आलो आम्ही. आता गोवर्धन पर्वत बघायला चाललो आहोत. गोवर्धन पर्वत बघायला इथं बघा या अशा इलेक्ट्रिक टॅक्सी असतात. त्या करून जावं लागतं पुढं, कारण आमची गाडी जी आहे प्रायव्हेट ती सोडत नाही पुढं. तर काय एवढ्या म्हणजे ही अशी इलेक्ट्रिक गाडी असतं. तर तशा गाड्या करून पुढं जावं लागतं. तर बघूया कसं काय येतं, किती पैसे घेतात ते पण सांगते तुम्हाला. थोड्या वेळात गाडी सजवतो आम्ही. एवढी माणसं आहो ना. किती पैसे येतात पर हेड ते बघू आता. तर गोवर्धन पर्वत बघायला आलो. तर पहिलाच मंदिरामध्ये आम्ही थांबवला आहे. अरे मस्त. देवलाच्या इथं मागं शिक्का चिकटवायचा होता. चिकटला लगेच शिक्का हे गेले बरोबर. तर गोवर्धन पर्वत बघायला जाताना इथं मधीन पहिला मंदिर लागला. तिथं गाडीवाल्या थांबवला आम्हाला. तर इथं दर्शन घेऊन आलो ना आता आम्ही. तर मधून जवळ गोवर्धन पर्वत बघायला जाऊ. जवळ मधून जवळ पाहून येतील. तिथं गाडीवाला थांबवणार आहेत. ते तुम्हाला दाखवत जाईल आम्ही. तिथं मस्त वाटतंय. दगडा अशी लावली बघा एकदम. बसलो रिक्षामध्ये. आता पुढं दुसऱ्या मंदिरामध्ये उतरवतील आम्हाला. ते पण तुम्हाला दाखवील मी आता. इथं प्रसाद भेटते मस्त की पुरी भाजीनं बुंदी होती. हे बघ बुंदी खाते आमची सोनू. आणि इथं बघ सर्वजण प्रसाद वाटतात पुरी भाजी वगैरे. तर तीच घ्या खायला चाललो. सोनू मला देते ते मला दे.
प्रसाद बघा, बुंदी प्रसाद होती. सर्वजण देतात इथंच. इथून घेते एक आपल्याला पण. गोवर्धन पर्वतला जाता आता कुंड लागते, तो बघायला आलो आहे आम्ही आता. इथं भरपूर, इथं माकडा भरपूर होते बघा. इथं कॅमेऱ्यातून दिसताना काही समजत नाही, पण हे बघा पूर्ण माकडाच आहेत एकदम. चला आमच्या रिक्षामध्ये आलो आम्ही, बसलो. चला फटाफट आता आलो आहे गोवर्धन पर्वतला. हा बघा माझ्या समोरच आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा गोवर्धन पर्वत आहे. तर चला आपण आता पाया पडूया गोवर्धन पर्वतच्या आणि पुढे निघूया आपल्या वृंदावनच्या ट्रिपला. मोठा म्हणजे छोटाच आहे पण लांब असा आहे. सर्व वेगवेगळं जर नावं बोलतात. आता पुढं पण बोलत, हा बघा इथं बोर्ड आहे ना, इथून पण पुढं असं आहे. म्हणजे आता एकाला इथंच लोकल होता, त्याला विचारला तर हा पण सांगते ना, फक्त तो बोलला नावं म्हणजे वेगवेगळी आहेत, हाच मेन आहे असं बोलला म्हणून. तर चला दर्शन घेतलं, पाय पडला. आता निघतो आपल्या गाडीमध्ये. आपल्या ज्या दुसऱ्या गाड्या आहेत ना तिथं जाता आता. हे माकड आलं आहे बघा बाई, चावा बिवाचा. चला इथून माकड मागे लागलं आहे का, भीती वाटायला लागली तर माकडाची मुलं. ते गेला तिकडे गेला. चला आता रिक्षामध्ये बघता. हे बघा आमची रिक्षा लागली इथं. दुसरी माणसं आमची गेली पुढं, गाड्यांच्या जवळ आता पोचतील पण ते. आम्ही पण निघतो इथून. चला राधे राधे. तर आता आलून बस जस्ट आम्ही रिक्षातून उतरलून. तर कसा वाटला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणं गरजेचं आहे एकदम. भरपूर टूर बनवलं नाही स्वतः रिक्षावाले, दुसरा काही नाही मला वाटतं. आम्ही त्याला आलेलो तेव्हा तेच बोललो, पण ते बोलायला लागला का नाही असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. तर चला बघून घेऊ केलं आम्ही. तर तुम्ही आलो तर जरा लक्षात ठेवा का डायरेक्ट गोवर्धन पर्वतच बघायला जावा. 2000 देवाचं बोललं म्हणजे तेवढं वरतीच नाही. 400 रुपये ठीक होतं. मी याल तर डायरेक्ट तेच सांगा का आम्हाला गोवर्धन पर्वतच बघायचा आहे, दुसरा काही नाही बघायचा. आता इथं टेम्परेचर पण खूप लो झालं आता, म्हणून आता थंडी पण वाजायला लागली. आता इथून आम्ही डायरेक्ट जाऊ, आता वृंदावनलाच निघू इथून. तर चला निघता होता डायरेक्ट आम्ही. हां चला चला चला. सो फायनली पोचलो आम्ही वृंदावनला. आणि टेम्परेचर इथला म्हणजे नॉर्मलच आहे, जेवढी पण थंडी नाही. 17 का 18 सेल्सिअस आहे फक्त इथं पण. आता 6 वाजलं, जर जशी जशी रात्र होईल तसं तसं टेम्परेचर लो पण होईल. तर बघू आलून तर आता जरा हॉटेलमध्ये रूम बिम बघता, नंतर मग मला सांगते काय डिटेल्स होती पूर्ण. तर आता रूम वगैरे आम्ही घेतल्या आता आणि फ्रेश वगैरे झालो सर्व, हातपाय तोंड धुवून आता निघलो बाहेर. जसं मी बोलले ना, जेव्हा आलेल तेव्हा जास्त थंडी नव्हती. 18 का 19 सेल्सिअस होता ना. आता वाजलं 8 वाजलं आणि टेम्परेचर पूर्ण लो झाला. तर 13-14 काहीतरी गेला टेम्परेचर पूर्ण. टेम्परेचर पूर्ण लोमध्ये गेला. काय थंडी वाजते ना, थंडी झाली भरपूर, थंडी वाढली हल्ली. आता इथं 12 का 13 सेल्सिअस काहीतरी. आता बघा बोलताना पण बघा हवा निघते, सगळी गरम हवा. बघा सगळी माणसं निघली आमची. हॉटेलला चालून जेवायला भूक लागली. फिरून आलेलो मस्त की थोडासा आराम केला आणि आता जेवायला चालून. तर हॉटेल शोधावं कुठला तरी चांगला जो दिसेल त्याच्यामध्ये जाऊ आम्ही, जाऊ बिऊ आणि जाऊन आराम करू. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला वृंदावन फिरू तो दाखवील पूर्ण ब्लॉगमध्ये माझे तुम्हाला. 13-14 सेल्सिअस दाखवतो याच्यावरती, पण जास्तच वाटते थंडी. म्हणजे फील्स वेगळेच आहे. 8-9 वय अशी वाटते 100%. काल होती ना तशीच थंडी आता आहे मजबूत. जेवण वगैरे निघलो आता आम्ही हॉटेलच्या इथे चाललो. भरपूर थंडी आहे, जेवण मस्त होता. आता चालू रूमवरती झोपू, आराम करू. सकाळपासून फिरताव. 6 वाजता आलो तिकडून सर्व फिरून. आता निघलो हॉटेलवरती जावायला आमचे, आराम करून असं की. आणि उद्या तुम्हाला फिरवते सगळा आपला वृंदावन उद्या फिरवते. चला भेटू उद्या. आता चला ब्लॉग इन करते तुम्ही. चला बाय. राधे 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 राधे. चला पावर आली सगळ्यांना जेवल्यानंतर. चला बाय. ठीक आहे सुनो, मस्त आहे. आम्ही तर जाता आता रूमवर आता मलाही दूध घेतलं आहे 50 रुपयाचं आहे. मस्त आहे, ट्राय करा नक्की. मी भरपूर व्हिडिओ बघितलेला आहे याच्या, तर मी पण ट्राय केला. मस्त आहे, तुम्ही पण घेऊ शकता. थंडीमध्ये अशी गरम गरम मस्त वाटतं एकदम. ब्लॉग इन केला तरी लास्टची क्लिप ही. चला बाय. आणि एक मेन गोष्ट जर राहिलीच का बोलायची का, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण उद्या आम्ही जाणार आहोत वृंदावनला फिरायला. तर चला आता फायनली बाय.